सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांशी चित्रण हे बैरूतमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तिथलं निसर्ग सौंदर्य, तेथील सर्व लोकेशन्स वगैरे खूप सुंदर आहेत जे आहे ते. आणि या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या सिनेमामध्ये मोहम्मद रफी साहेबासोबतच लता मंगेशकरजी यांनी गाणी गायलेली आहेत. नंतर आशा भोसले, कमला बारोट आणि उषा मंगेशकर यांनीही गाणं गायलेलं आहे आणि मंडाळेसुद्धा एका गाण्यामध्ये आहेत. सुंदर गाणी आहेत. आणखी एक वैशिष्ट्य या सिनेमाचं, इतकी सुंदर सुंदर गाणी आहेत, परंतु मुख्य कलाकार नायक धर्मेंद्र यांच्या तोंडी एकही गाणं नाही आहे. तरीही सिनेमा सुपरहिट आहे आणि धर्मेंद्र यांचं काम पण अफलातून आहे. आणि आणखी एक गाणं आहे कुमकुम यांच्या तोंडी आहे, जे प्रभू सुन ले अर्ज मेरी बनवारी तेरे द्वार खरी दुखियारी, हे एक सुंदर गाणं आहे. त्यांच्या मुलाचं बबलूचं जेव्हा अपहरण केलं जातं देश विघातक शक्तींकडून, त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला एक प्रार्थना गीत किंवा धावा करत हे गीत म्हटलेलं आहे. सुंदर गाणं आहे. आणखी एक गाणं आहे लुट जा ये दिन है किसी पे लुट जा, हे गाणं अतिशय सुंदर गायलेलं आहे. सुंदर चित्रीकरण आहे. आणखी एक गाणं मला सिनेवर आहे, ए जाने वफा ये जुल्म ना कर, गैरों पे करम अपनों पे सितम, ए जाने वफा ये जुल्म ना कर. आणि एक गमतीशीर गाणं आहे, त्यातूनही अतिशय ज्याला आपण म्हणतो की सहजीवनाचा संदेश देण्यात आलेला आहे, विनोदी पद्धतीने सादर केलेला आहे. आणि या गाण्यामधून एक मशीन वापरलेलं आहे, ज्याला मायक्रोफोन म्हणू किंवा होकायंत्र म्हणू. धर्मेंद्र यांना देशविघातक शक्तींनी कैद केलेलं असतं आणि त्यांचा शोध घेण्यासाठी धुमाळ, मेहमूद आणि माला सिन्हा हे बैरूतच्या रस्त्यावरून आणि खंडारामधून फिरत असतात शोधण्यासाठी. आणि ते मशीन त्यांना गाण्याच्या शेवटी धर्मेंद्रचं लोकेशन दाखवतात. अतिशय सुंदर गाणं आहे की इंटरनॅशनल फकीर आए है, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, इंटरनॅशनल फकीर के नाम पे दे दे बाबा, तुझको रखे राम तुझको अल्लाह रखे. फार सुंदर गाणं आहे, विनोदी पद्धतीने घेतलेलं आहे आणि अतिशय सिनेमाला प्रसंगानुरूप गाणी आहेत याच्यामध्ये. आणि शेवटी धर्मेंद्रचा शोध घेण्यात येतो आणि नंतर सुटका वगैरे होते, असं सिनेमात दाखवलेलं आहे त्या प्रसंगी. आणि या 6 गाण्यामुळे रवी यांचं संगीत आहे, ते पार्श्वसंगीत जे आहे ते अतिशय सुंदर आहे. सिनेमाची कथा अशी आहे की गैर सरकारी गुप्तहेर जे भारतासाठी काम करतात. या सिनेमाचं अतिशय वैशिष्ट्य किंवा दूरदृष्टी किंवा जे म्हणतात, त्या काळात 1968 साली सिनेमा रिलीज झालेला होता. हा कथा लिहिलेली आहे रामानंद सागरजी यांनी. तर